नमस्कार मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाजार करतानाची एक आयडिया मला सुचली. अगदी भन्नाट अशी आयडिया सुचली की बाजार करून आल्यानंतर आपल्याला जी एक वेगळीच डोकेदुखी होते ना, बाजार काढण्याची, वेगळा करण्याची, तर त्या संबंधी मला एक आयडिया सुचली आणि ती आयडिया मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे, असं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत बोलले होते. तर मागच्याच व्हिडिओचा गेटअप आहे, मागच्याच व्हिडिओचा तोच सेटअप आहे. त्याच गवारीच्या शेंगा नीट करत करत त्याच बैठकीत मी हा व्हिडिओ केलाय. फक्त आजच्या दिवशी अपलोड केलाय कारण मागचा व्हिडिओ मोठा होईल म्हणून. तर तुम्हा सर्वांना डिव्हाइन टच चॅनलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि मागचा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ होता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आमच्या गृहिणींच्या सन्मानार्थ आहे की गृहिणींना बाजार करून आल्यानंतर त्यांना जो त्रास होतो तो त्रास निवारण्यासाठीची एक झक्कास अशी आयडिया. तर झालं काय, मी बाजारात गेले होते, मागच्या वेळी बाजारात गेले होते. माझ्याकडे बाजार करायला एकच पिशवी होती, तेवढीच एक पिशवी घेऊन मी बाजारात गेले. बाजारात घेतलं काय काय बघा. कांदे, वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची, गवारीच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, डाळिंब, संत्री, असा सगळा झक्कासपैकी बाजार करून मी कशीबशी घरात आली. आणि घरी आल्यानंतर घ्या की त्या बाजारातल्या या सगळ्या गोष्टी वेगळं करणं म्हणजे इतकी डोकेदुखी झाली ना. बाजार करायला जेवढा वेळ लागला नाही तेवढा वेळ त्या सगळ्या भाज्या वेगळ्या वेगळ्या करायला लागल्या आणि मग ते कामच होऊन बसलं. बाजार असा खाली आल्यानंतर हॉलमध्ये पसरला. त्यातल्या गवारीच्या शेंगा वेगळ्या काढा, मिरची वेगळी काढा, घेवड्याच्या शेंगा वेगळ्या काढा, कांदे वेगळे काढा, सगळ्या भाज्या मिक्स झालेल्या, एक दोन टोमॅटोचा तर कुस्करा झालेला. मग आता म्हणलं पुढच्या वेळेला जाताना एक आयडिया करूया. मग पुढच्या वेळी जाताना मी ही एक आयडिया केली. बघा, तुम्ही सुद्धा ही करू शकता. खरं तर तशी एक मी पिशवी शिवायला टाकलीये, तुम्ही सुद्धा टाकू शकता का बघा. जेव्हा येईल ना ती पिशवी तेव्हा मी तुम्हाला ती सुद्धा दाखवेन. तर आमच्या शेजारचे जे टेलर आहेत ना, काकू आमच्या शेजारचे कपडे शिवतात, त्यांना म्हणलं काकू मला बऱ्याच कप्पे असलेली एक पिशवी शिवून द्या. मग त्या पिशवीला बाहेरच्या बाजूनी असे कप्पे केलेत की ज्याच्यामध्ये एक पाव किलो अर्धा किलो सामान सहज बसेल असे कप्पे त्या पिशवीला करायचं ठरवलं. आणि त्या पिशवीमध्ये आता पुढच्या वेळेला मी बाजार करणार आहे. पण पिशवी शिवून मिळेपर्यंत काय, मग जाताना मी काय केलं, घरात ज्या जुन्या लेगिन्स वगैरे होत्या किंवा जुन्या ज्या पटियाला वगैरे पॅन्ट्स होत्या त्यातल्या काही खराब झालेल्या होत्या, त्या कापल्या आणि हातावरच त्याच्या छोट्या छोट्या पिशव्या शिवल्यात. त्या पिशव्या एक 4-5 पिशव्या मी बाजारला जाताना बाजारात घेऊन गेले आणि वांगी घेतली, मग गवारीच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, मिरच्या या घेताना त्यातली एक पिशवी काढायची आणि ते एका पिशवीमध्ये त्या गवारीच्या शेंगा वगैरे घ्यायच्या आहेत. माझ्याकडे इथं 2 पिशव्या मी तुम्हाला दाखवते. तर आता ही एक पिशवी बघा. आता जसं की माझ्याकडे एक लेगिन होती, त्या लेगिनची मी ही एक पिशवी शिवली, ही एक छोटीशी पिशवी शिवली. आता या पिशवीमध्ये आरामशीर अर्धा किलो गवारीच्या शेंगा बसू शकतात आणि ही पिशवी आरामशीर बाजारच्या मोठ्या पिशवीमध्ये बसू शकते. आता ही एक अजून एक काळी लेगिन होती, ती खराब झालेली लेगिन होती, त्या लेगिनची ही एक काळी पिशवी शिवली. त्याला बंद वगैरे काही शिवलेली नाहीये, अर्थात नंतर शिवले तर चालतात. तर याच्यामध्ये सुद्धा एक अर्धा किलो साहित्य बसू शकतं. आणि जेव्हा अशा एक 4-5 पिशव्या आपण आपल्या बाजारच्या मोठ्या पिशवीतून घेऊन जाऊ ना, तेव्हा मला सांगा मैत्रिणींनो, घरी आल्यानंतर प्रत्येक भाजी वेगळी करण्याचा किती त्रास वाचणार आहे. गोष्ट छोटीशी आहे पण कमालीची सगळ्यांना उपयोगी पडणारी आहे की नाही सांगा. पहिल्यांदा जेव्हा मला बाजारात अशी गंमत झाली ना, तेव्हा मी काय केलं, बाजारात त्यांनी त्या भाजी विक्रेत्यांनी संत्री एका प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये बांधून दिली, सफरचंद एका कॅरीबॅगमध्ये बांधून दिली. मग मी त्यावेळेला बाजारातून ते पिशवीतले सफरचंद वगैरे मोठ्या पिशवीत टाकली आणि ती पिशवी रिकामी केली. पण प्लास्टिकच्या पिशव्या वापरायच्या नाहीत ना, म्हणून म्हटलं चला ही एक आयडिया सुचली. बाजारच्या पिशवीमध्ये आरामशीर अशा एक 4-5 पिशव्या सहज बसू शकतात की ज्या पिशव्या आपण घेऊन जर गेलो ना पिशवीमध्ये टाकून, तर आल्यानंतरची जी आपली भाज्या वेगळी करण्याची जी डोकेदुखी आहे किंवा ते जे जादा वाढलेलं जे काम आहे ना, ते आपलं नक्कीच कमी होणार आहे. म्हटलं चला ही आयडिया तुमच्याशी सुद्धा शेअर करूया. त्यामुळं बाजार सेपरेट करण्याचं काम माझं वाचले आणि त्यामुळं आल्यानंतर, आणि या कापडी पिशव्या असल्यामुळे की नाही, या पिशव्या आहे अशाच जरी आपण फ्रीजमध्ये आहे अशा, आता समजा याच्यामध्ये मी गवारीच्या शेंगा घेतल्यात, तर या पिशवी आहे अशी जरी आपण फ्रीजमध्ये ठेवली तरी चालणार आहे. आता समजा या पिशवीमध्ये मी घेवड्याच्या शेंगा घेतल्यात, तर ही पिशवी आहे अशी जरी मी उचलून फ्रीजमध्ये ठेवली
तरी सुद्धा चालणार आहे, की ज्यामुळे आल्यानंतर बाजार वेगळा करा, मग तो वेगळ्या कॅरीबॅगमध्ये घाला, मग तो फ्रीजमध्ये ठेवा. हे सुद्धा काम आपलं चुटकीसरशी वाचणार आहे. आणि मग तो वेळ अर्थात आपण आपल्या आवडीचं काम करण्यासाठी वापरू शकतो. कशी वाटते तुम्हाला आयडिया? तुम्हाला सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपलं जगणं सोपं करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सुद्धा जर अशा काही गोष्टी माहीत असतील ना तर मला नक्की सांगा. आता सुद्धा बोलत बोलत माझ्या वाटीभरून गवारीच्या शेंगा सुद्धा नीट करून झाल्या. गवारीच्या शेंगा नीट करायला मला खूप आवडतं. तर मैत्रिणींनो, आजची ही बाजारची ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, अशाच छान छान विषयांवर, अशा अगदी हलके फुलके विषय की ज्याच्यावरती आपल्याला कुणीतरी सांगणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे, यावरतीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलत असतो, गप्पा मारत असतो. तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की सांगा. कारण आपल्या चॅनलवरती आपण नुसत्या गप्पा मारत नाही बरं का, तर पॅरेंटिंग, सोशल, एज्युकेशनल, मोटिवेशनल, आपले सणवार, उत्सव, आपलं रोजचं जगणं, आपल्या मनातल्या वेगवेगळ्या भावभावना, आपल्याला कधी रडू वाटतं, कधी हसू वाटतं, कुठतरी बोलावं वाटतं, कुणी काही म्हटलं म्हणून आपल्याला वाईट वाटत असतं. तर या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या सगळ्या भावभावना आहेत, या संबंधीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरून पोस्ट करत असतो. तर तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल ना आपलं चॅनल, तर अर्थात आत्ता लगेच करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा. चला तर मग, माझ्या गवारीच्या शेंगा नीट होत आलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा अशीच बोलत बोलत काम करायची सवय लावून घ्या. आणि हो, काम करत करत आपले व्हिडिओ बघायची सुद्धा सवय अर्थात नक्कीच लावून घ्या. भेटूया पुन्हा एखाद्या अशाच आवडत्या विषयासह. तुम्हाला एखाद्या विषयावरती जर बोलणं हवं असेल ना तर मला नक्की सुचवा, आपण त्या विषयावर सुद्धा बोलूया. चला तर मग, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.